नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि माझ्या भावी शिक्षकांनो. बघा आजचा आपला इतिहास इयत्ता 6वीचा इतिहास चालू आहे. आपलं हे 3रं-4थं लेक्चर असेल. त्याच्यामध्ये बघा आपण हे बघितलं, वेद बघितले, त्याचे प्रकार बघितले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे, त्याच्यातील महत्त्वाचे प्रश्न कुठं येऊ शकतात, ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्या. आता पुढे आपण अभ्यास करणार आहे तो म्हणजे धर्मांचा. आता बघा याच्यामध्ये पहिला धर्म आहे जैन धर्म. आता बघा जैन धर्माविषयी माहिती सांगताना हा एक प्राचीन धर्म आहे, अहिंसावादी आहे हा धर्म. याच्यामध्ये बघा 24 तीर्थकार होऊन गेले. आता या 24 तीर्थकारांमध्ये पहिले जे होते ते ऋषभदेव होते आणि 23वे पार्श्वनाथ होते आणि 24वे जे तीर्थकार झाले ते वर्धमान महावीर हे झाले. बघा या जैन धर्मामध्ये ईश्वराचं अस्तित्व मान्य नाही. आता आपण पुढं बघूया 24वे तीर्थकार वर्धमान महावीर यांच्याविषयी आपण माहिती बघूया. बघा त्यांच्या जन्माविषयी जर विचार करायचा झालं तर त्यांचा जन्म हा बिहार राज्यातील कुंडग्राम येथे त्यांचा जन्म झाला. आता त्याच्यानंतर बघा त्यांनी ते कोणत्या कुळाचे होते असं जर म्हटलं गेलं तर त्यांचं क्षत्रिय कुळाचे ते होते आणि प्रमुख त्यांचं नाव जे होतं ते त्यांचे वडील हे क्षत्रिय कुळाचे होते. सिद्धार्थ हे त्यांचे नाव होते, तर आईचे नाव त्रिशला असे होते. आता बघा 29व्या वर्षीच त्यांनी गृहत्याग करून ते 12.5 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला फक्त मी महत्त्वाचं सांगते. या गोष्टी वर्धमान महावीरांविषयी तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं. बघा त्यांचं दुसरं नाव केवली आहे, केवळ विशुद्ध स्वरूपाचे, म्हणून त्यांना केवली असं म्हटलं जायचं. आणि लोकांना धर्म समजावा यासाठी त्यांनी अर्धमागधी भाषेचा वापर केला. अर्धमागधी या भाषेमध्ये त्यांनी आपले सर्व धर्माविषयी जे आचार विचार आहेत ते त्यांनी मांडले. आता बघा पुढं जर विचार करायचा झाला तर त्यांची महत्त्वाची आहे ती पंचमहावृत्ते. महावीर यांची पंचमहावृत्ते. बघा या पंचमहावृत्तांमध्ये पहिला आहे अहिंसा आहे, सत्य आहे, अस्तेय आहे, अपरिग्रह आहे, ब्रह्मचार्य आहे. ही 5 महावीरांची पंचमहावृत्ते तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. कारण एखादं किंवा असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला TETला की पंचमहावृत्ते कुणी मांडली किंवा महावीर यांची पंचमहावृत्ते कोणती. तर ज्यावेळी आम्ही 11वी-12वीला होतो त्यावेळी आम्हाला हे फिलॉसॉफीला सिलेबस होता, त्याच्यामुळे आम्हाला हे काही जास्त अवघड गेलं नाही. परंतु हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. आता अहिंसा म्हणजे काय, तर पृथ्वीवरील कोणत्याही जीवाला आपल्याकडून दुखापत होऊ नये, आपल्याकडून इजा पोचू नये याची काळजी घेतली पाहिजे. बघा ही जी पंचमहावृत्ते महावीरांनी सांगितली त्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये देखील वापर केला पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ज्यावेळी या अभ्यासाची सांगड आपल्या दैनंदिन जीवनाशी घालाल त्यावेळी काय होईल तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात राहतील. आता दुसरं आहे सत्य. नेहमी सत्य बोला, खरेपणाची कृती करा. अस्तेय म्हणजे बघा, स्थेय म्हणजे चोरी करणे आणि अस्तेय म्हणजे चोरी स्थेय म्हणजे चोरी आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणे. आता अपरिग्रह आहे, तर अपरिग्रह म्हणजे काय, हव्यासापोटी कोणाचीही कसल्याही प्रकारची मालमत्ता जवळ न साठवणं. आणि 5वं आहे ब्रह्मचार्य. ब्रह्मचार्य म्हणजे काय, तर शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून त्या व्रतांचं पालन करणं म्हणजे ब्रह्मचार्य होय. आता पुढे बघा वर्धमान महावीरांनी त्रिरत्ने पण सांगितली, ती देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्रिरत्न कोणी सांगितली, तर ती वर्धमान महावीर यांनी सांगितली. ती कोणती, तर सम्यक दर्शन असेल, सम्यक ज्ञान असेल आणि सम्यक चरित्र असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सम्यक दर्शन म्हणजे काय, तर बघा तीर्थकारांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्याच्यावर श्रद्धा ठेवणं. तर सम्यक ज्ञान म्हणजे काय, तीर्थकारांच्या उपदेशाचा सखोल अर्थ समजून घेणं म्हणजे सम्यक ज्ञान. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, ज्ञान एखाद्या गोष्टीचं करून घेणं म्हणजे सखोल अर्थ समजून घेणं त्या गोष्टीचा. सम्यक चरित्र, तर बघा पंचमहावृतांचं
काटेकोर आचरण करणं म्हणजे ते आपल्या चरित्राविषयी आहे. तर सम्यक चरित्र म्हणजे काय, तर काटेकोर त्याचं आचरण आपल्या याच्यामध्ये आणणं. आता बघा पुढचा धर्म आपण बघणार. आता जैन धर्म आपण बघितला. फिक्सच या जैन धर्म किंवा बौद्ध धर्मावरती प्रश्न तुम्हाला 100%च विचारला जातो. अजून 4-5 धर्म आहेत हे आपण बघणार आहोत. परंतु या लेक्चरमध्ये आपण 2 धर्म बघत आहोत. एक जैन धर्म, दुसरा बौद्ध धर्म. हे धर्म तुम्ही तोंडपाठच करून ठेवणं गरजेचं आहे, कारण 100% ह्या धर्मावरती एक तरी प्रश्न हा फिक्सच असतो. हे तुम्हाला जास्त मी ट्रेस त्या शब्दावर देऊन सांगत आहे, कारण तिथं प्रश्न आल्याशिवाय राहणारच नाही. तर बघा आता बौद्ध धर्माविषयी आपण जाणून घेऊया. बौद्ध धर्म हा देखील भारतातील एक प्राचीन धर्मग्रंथ आहे. आता या धर्माचे संस्थापक हे एक कॅज्युअल प्रश्न आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आपल्याला येतं की गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक. कारण आपल्या वाचनातून ऐकण्यातून खूप वेळा हे गेलेलं असतं, तरी देखील कधी कधी गडबडीमध्ये आपला हा प्रश्न चुकतो. गौतम बुद्धांचा जन्म हा नेपाळमधील कपिलवस्तू येथील लिंबोनी या ठिकाणी झाला. बघा त्यांचं मूळ नाव जे होतं ते सिद्धार्थ होतं. मावशी गौतमी आईच्या निधनानंतर त्यांची मावशी गौतमी हिने त्यांचा सांभाळ केला, म्हणून त्यांना गौतमीपुत्र देखील असं म्हटलं जातं. पुढे बघा त्यांचे यशोधरा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या मुलाचं नाव राहुल होतं आणि त्यांनी देखील 29व्या वर्षी गृहत्याग केला. बिहारमधील उर्वेला या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली त्यांना बोधप्राप्ती झाली, म्हणून उर्वेला या ठिकाणास बोधगया या नावाने ओळखलं जातं. तर इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा गौतम बुद्धांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दल जाणण्यासारख्या आहेत. त्या आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये असतील किंवा समाजामध्ये वावरत असताना ह्या सर्व गोष्टी आपल्या आत्मसात करणं त्यासाठी तरी निदान गरजेचं आहे. अभ्यासासाठी तर ते आपल्याला उपयुक्त आहेच, परंतु याची सांगड आपण आपल्या दैनंदिन व्यवहाराशी, दैनंदिन आचरणाशी, दैनंदिन आपला परिवेश जो आहे, आपला जो सांस्कृतिक परिवेश असेल, याच्यामध्ये या गोष्टी आपल्याला खूपच महत्त्वपूर्ण असतात. आणि यातूनच मी नेहमी सांगत असते की वाचलं तुम्ही तरच आपण वाचणार आहोत. असं का, तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याकडून हिरावून घेतल्या जाऊ शकतात, फक्त आपलं ज्ञान हे आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून स्वतःसाठी वाचा. आपल्या योग्यता TET ही परीक्षा आपली योग्यता परीक्षा आहे, ती सिद्ध करण्यासाठी वाचा. आणि हे लक्षात ठेवा, हे करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. 21 जूनला याच्यावर प्रश्न 100% येईल आणि मी महत्त्वाचं तेच घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता बघा गौतम बुद्धांनी काय केलं, तर 4 आर्य सत्य सांगितली. पहिलं आहे मानवी जीवनात दुःख असते, दुसरं आहे दुःखाला कारण असते, तिसरं आहे दुःख दूर करता येते आणि चौथा आहे दुःखाचा अंतही करता येतो. आता गौतम बुद्धांनी पंचशील तत्त्वे सांगितली. पहिलं आहे प्राण्यांची हत्या करू नका, चोरी करू नका, अनैतिक आचरणापासून दूर राहा, असत्य बोलू नये, मादक पदार्थांचे सेवन करू नये. बघा ह्या गोष्टी ही पंचशील तत्त्वे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूपच महत्त्वपूर्ण आहेत, कारण यातूनच एक आपली शारीरिक, मानसिक, भावनिक जे व्यक्तिमत्व आहे ते एक उठून दिसतं. आणि त्याच्यामुळं ही बौद्ध धर्माचा अभ्यास थोडक्यात आपण करणं देखील गरजेचं आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवणं देखील गरजेचं आहे. बघा बौद्ध अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. तर ज्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये अनुयायी म्हणून, त्यांना भिक्खुनी असं म्हटलं जातं. आता पुढे जर विचार केला तर बौद्ध धर्मामध्ये बघा, बौद्ध धर्मामध्ये अष्टांगिक मार्ग गौतम बुद्ध आहेत, अष्टांगिक मार्ग आहेत. मग ते कोणते आहेत, तर सम्यक दृष्टी असेल, सम्यक संकल्प असेल, सम्यक वाचा असेल, सम्यक कर्मांत असेल, सम्यक आजीव असेल, सम्यक व्यायाम असेल, सम्यक स्मृती असेल, सम्यक समाधी असेल.
आता मी याचं थोडक्यात अर्थ तोंडी सांगते तुम्हाला, मी इथं मेन्शन केलेला नाही आहे त्याचा अर्थ, तर तुम्ही लक्षात ठेवा. सम्यक दृष्टी म्हणजे काय? जी 4 आर्यसत्य सांगितलं त्याचं ज्ञान होय. सम्यक संकल्प म्हणजे काय? तर हिंसा वगैरे तत्वांचा त्याग करणं. सम्यक वाचा म्हणजे काय? तर असत्य आणि चहाडी न करणं. सम्यक कर्मांत म्हणजे काय? तर प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यांपासून दूर राहणं. सम्यक आजीव म्हणजे काय? तर उपजीविका योग्य मार्गानं करणं. सम्यक व्यायाम म्हणजे काय? योग्य प्रकारे प्रयत्न करणं. सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभापासून दूर जाणं. सम्यक समाधी असेल, चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणं म्हणजे सम्यक समाधी होय. बघा शिक्षक बांधवांनो आणि माझ्या भावी शिक्षकांनो, आपण याच्यामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म याविषयी अगदी महत्त्वाची तीच परीक्षेला जो बेस विचारला जातो तोच घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा जो माझा प्रयत्न आहे तो वायफळ जाणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळं मी जेवढे पाठ्यपुस्तकाचे असतील किंवा मानसशास्त्राचे असतील तेवढे लेक्चर तुम्ही व्यवस्थितपणे करा. तुम्हाला 21 जूनच्या पेपरला 100% या गोष्टींचा फायदा होणार आहे. आता आम्ही ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी आम्ही 6-6, 7-7 पुस्तकं वाचली.